जे उमेदवार आघाडीकडून म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार थोरातांकडून उभे आहेत तर तुम्ही मतदारांना काय आवाहन करा? ते खरं शिवसेनेचे उमेदवार असतील का? शिवसेनेच्या बाबतीत तर माझा नैतिक अधिकार संपला, पण एक नागरिक म्हणून जो कोणी शिवसैनिक समजणारे असेल, कोण उमेदवार असेल, त्यांनी काय शिवसेनेत किती पक्ष बदलले ते सांगा ना आधी. हलापेट गेला आम्ही उपाशी राहिलेले पोरं या पोरांनी 18 एकोणीस पण तरी भारी भोगल्या. घरदार सोडून यांनी बाहेर काढलेले. काय चुकाय? नगरसेवक चुकाय? पक्षाचं पद घेऊन चुकाय का? काय याच्यापेक्षा पक्षासाठी काय तर केलं पाहिजे? आम्ही चुकी झाली आमची याची करून. अनेकदा शिवसेना शिंदे गटाकडून पण अहो शिर्डीमध्ये विखेंच्या मतदारसंघात जाऊन प्रभानगरला त्यावेळेस पंतप्रधान मनमोहन सिंग होते, त्यांच्या मतदारसंघात जाऊन आम्ही पंतप्रधान काळे झेंडे दाखवले. शिर्डीमध्ये हे कन्नडी लोकांचे आंध्राचे बोर्ड आहे ते मराठीत व्हावं म्हणून त्याचे आंदोलन केले. तहसीलदारांना माळा घातल्या. ह्याच आम्ही शिवसैनिकांनी ज्यावेळेस हे कृषी मंत्री होते बाळासाहेब थोरात, यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नव्हते, कांद्याला भाव देत नव्हते, त्यावेळी त्यांच्या घरावर कांदे फेकलेले. अशी शिवसैनिक आम्ही. आणि त्याचा वचपा ते आता आमच्यावर काढून राहिले. त्याचा वचपा ते आता याच्यात एकत्रित होऊन ते आमच्यावर काढून राहिले. मग आम्ही पाहते पक्षाने आमची दखल घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे. उद्धव साहेबांना तुमचं काय सांगणं नेमकं? आता नाही, उद्धव साहेबांना आणि उद्धव साहेबांना एकच सांगणं, हात जोडून सांगणे, साहेब तुम्ही लय चांगले प्रामाणिक आहे काय आहे, पण तुमच्या खालचे जे सगळे लोक हे सगळी शिवसेना अडचणी काढतील. आता काय आहे का निष्ठावान शिवसैनिकांना जर हे फळं भेटत असेल तर काय करणार तुम्ही सांगा. उद्धव साहेब तुम्ही लक्ष घाला, तळागारापर्यंत जा, माहिती घ्या. तुम्ही आमची जाऊन आमची कारवाई केली तुम्ही आम्हाला, कारण आम्ही आजही फकीर आहे उद्या फकीर आहे. कारण आमचं दैवत शाहीबाबा आहे, तेच फकीर होते, आम्हाला फकीर व्हायला काय अडचण नाही. पण आमच्यासारख्या असं असंख्य कार्यकर्त्याचं शिवसैनिकांचं नुकसान होऊन देऊ नका. या कोणी जे कानात कोणी सांगतंय किंवा कोण काय करतं याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही सत्य परिस्थिती पहा आणि हे करा. आणि शिवसेना ही काँग्रेसमध्ये होऊन देऊ नका. मला फॉर्म देण्यात आला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.